अतिशय सुंदर नियोजन आहे. ज्या ग्रंथावर आपल्याला बोलायचं आहे त्या ग्रंथाचं नाव तुलसी रामायण सर्वांना माहिती आहे. संत गोस्वामी तुलसीजींनी लिहिलं म्हणून तुलसी रामायण. पण एक सुंदर नाव असं आहे रामचरितमानस. कारण रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं होतं आणि योग्य श्रोता पार्वती प्राप्त झाल्यानंतर प्रगट केलं म्हणून ग्रंथाचं यथार्थ नाव आहे रामचरितमानस. शूटिंगवाले तुम्ही थोडासा मागच्याही लोकांचा विचार करा. तुम्ही तिथं बसला की मागच्याला काही दिसत नाही, ते इतका राग करतात तुमचा, फक्त बोलत नाही. तुम्ही बाहेर दिसा त्यांना. मग हां आता पहा खुश झाले ते, तुमचंही झालं पाहिजे. त्यांनाही तो एक विक्षेप आल्यासारखं होतं. त्यांना दिसलं नाही की श्रवंत आहेच पण महाराजही दिसावे अशी श्रोत्यांची इच्छा असते. तेव्हा तुम्ही समजोता हे करा ते करा, समजोता एक्सप्रेस. रामचरितमानस. मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली, पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं. कारण मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं, हे मानस भक्ताच्या घरी येतं. एक मानस सरोवरामध्ये पाणी आहे, इथं सिद्ध संताची वाणी आहे. मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे, इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहे. मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानानं पाय घसरला, बुडण्याची भीती आहे. इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार. यथार्थ नाव आहे रामचरितमानस. आता एक प्रश्न निर्माण होतो की असा कोण ज्याला रामकथा माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. आज नाही पण एक 2-3 दिवसांनी तुम्हाला प्रश्न तुमचा मुलगा विचारेल, का जा रहे पप्पा? रामकथा सुनने जा रहा हो बेटा पुसड़ी. अरे वही रामकथा जो 5 साल पहले टेलीविजन में दिखा दे रही थी, वही तो कमाल करे पप्पा, उसमें क्या सुनने का है? वो कथा तो हम आपको यहाँ बताते थे. बताओ. देखो पप्पा, अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन. बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली. कई माने भरत बेटे के लिए राम जी को वनवास जाना पड़ा. उनके साथ भाई सीता हरण तलाश करते प्रभु आगे निकले. सुग्रीव के साथ मित्रता, सेतु बंधन, रावण को मार डाला. अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ. तो 1 मिनट के अंदर समाप्त होने वाली ये श्री राम कथा कितने सालों से चली आ रही, चल रही और चल रहेगी. इसका मतलब यही होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा आणि राम कथा है. जिंदगी के हर सवालों का जवाब आणि राम कथा. जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे रामायण आहे. कोणताही प्रश्न विचारा, याचं उत्तर रामायणात सापडेल तुम्हाला. कोणतंही. सुरळीत चाललेल्या घराचं वाटोळ कसं करावं याचंही उत्तर आहे मंथरा मावशीला गुरु करावं की घर पेटलं समजा. जिंदगी के हर सवालों का जवाब. आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे. काही संबंध नसलेल्या मित्रांच्यासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी आहे. आणि मग प्रश्न पडतो की रामायण गेलं कुठं? मैत्री जरूर करा पण भावाला डावलून करू नका. कारण मित्र पैशानं मिळतात, भावाची खरेदी होत नाही. आणि भावाचं भावावर प्रेम कसं असावं? रामायणातल्या पात्रांचा विचार करा. सख्खे नाही, सावत्र आहे. राम कौसल्येचा, भरत कैकईचा, लक्ष्मण सुमित्रेचा. पण सावत्र भावासाठी सख्या मायचा संबंध तोडतो, त्याचं नाव भरत आहे. हे बंधू प्रेम आणि या गोष्टीची नितांत गरज आहे. देशामध्ये अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या राज्यात एकी पाहिजे. राज्यातली एकी टिकण्यासाठी आधी जिल्ह्यात पाहिजे. जिल्ह्यातली एकता टिकण्यासाठी तालुक्यात पाहिजे. तालुक्यातली एकी टिकण्यासाठी आधी गावात एकी पाहिजे. गावातली एकी टिकण्यासाठी आधी घरात पाहिजे. घरातली एकी टिकण्यासाठी भावाचं भावावर प्रेम पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायण ऐकलं पाहिजे. मनोरंजन नाही, करमणूक नाही. आज या गोष्टीची नितांत गरज आहे. तुलसीदासजी ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी गणेशाला वंदन करतात. गणेश हे विघ्नहर्ता देव आहे बरं का. अश्विन कोणतंही कार्य कोणतं
कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाचं पूजन. तुम्ही का हसला कळलं मला. तमाशात सुद्धा आधी गण नंतर गवळण असते. आता याच्यात असते काही पूर्वी पाहिलेले लोक, तसं काही नाही. आता त्यांचा परत ताला स्वरात असतो, रात्रभर बसून ठेवतात. ते काय उगाच चेष्टा आहे. गण माहिती आहे. ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा पिता शंकरा गौरीच्या वरा लावला पाव तुझ्या चरणी आमचा भाव. रात्रभर तल्लीन करतात ते. तमाशातला गण सांगतो. आधी त्यांचा गण आहे, मग गवळण, मग वग लावतात. पण तमाशा मंडळी सुद्धा आधी गणेशाला वंदन, कीर्तनकार सुद्धा गणपतीला वंदन, शेतकरी असो की व्यापारी आधी गणेशाला वंदन. तुम्ही पहा, कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, ज्ञानाचा राजा ज्ञानोबा आहे. पण ग्रंथ प्रारंभ ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश विघ्न हरता देवा. नाहीतर गणपती ज्या घरात आहे त्या घराचा विचार करा. वाहनाचं पटत नाही, काही हरकत नाही. वाहनाचं पटत नाही. एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल ना जयप्रकारचे, तर मग आपल्या आवडीनुसार वाहन खरेदी करतात. मोठ्याची बुलेट असते, 2 नंबरची सुझुकी, धाकट्याची राजदूत, त्याच्यापेक्षा लहान असेल त्याची हिरो होंडा. हे जशा मोटरसायकली आहे, तसं महादेवाच्या घरातला विचार करा. मोटरसायकली, महादेवरावचा बैल, मम्मी म्हणजे पार्वतीचा वाघ, हे घरातलं सांगतो. मोटरसायकली पार्वतीचा वाघ आहे, महादेवाचा बैल आहे, मोठ्या भावाचा कार्तिकजीचा मोर आहे, गणपतरावचा उंदीर आहे, गळ्यात साप आहे. आता इथून डोकं चालवा, या वाहनाचं बसतंय का मेळ? अरे नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकराच्या गळ्यातल्या सापावर टपला. गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपून आहे. मांडीवर पार्वती, डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून सुद्धा घर सुरळीत का चाललं? रिंग मास्टर गणपती आहे. लक्षात घ्या. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निर्विघ्नं कुरुमे देव. आणि मग कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाला वंदन केल्या जातं. या न्यायानं संत तुलसीदासजी सुद्धा गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, सीतारामाला, गुरुदेवाला वंदन. आता प्रत्येकाला वैयक्तिक वंदन केल्यापेक्षा सिया राममय सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पाणी. त्यांचा एक नियम आहे. एक प्रयाग नावाचं क्षेत्र आहे, जिथे 3 नद्या एकत्रित, गंगा, यमुना, सरस्वती, तिथे वास्तव्य करणारे एक महात्मे, त्यांचं नाव भारद्वाजी आहे. दरवर्षी माघ महिन्यामध्ये साधू संत एकत्रित येतात. शास्त्र चर्चा, ज्ञानाचं आदान प्रदान होतं. त्याला माघ मेळा म्हटलेला आहे. पूर्णाहुतीच्या दिवशी भारद्वाजीला सगळे संत भेटून जातात. याही वर्षीचा माघ मेळा, त्या वर्षी सगळे संत महिनाभर थांबले आणि जाताना एक संत शेवटी भेटायला आले. तेव्हा भारद्वाजी खाली उतरले. त्या संताला आपल्या व्यासपीठावर बसवलं, स्वतः खाली बसले. ज्यांना सिंहासनावर बसवलं ते याज्ञवल्क्य आहे आणि खाली बसलेले भारद्वाजी आहे. घटना प्रयाग क्षेत्रातली. आणि भारद्वाजी याज्ञवल्क्यजीला म्हणाले, कितने सालों से यहाँ रहता हूँ बाबा, कितने माघ मेले देखे, शास्त्र चर्चा, ज्ञान का आदान प्रदान, लेकिन एक संशय नहीं गया. नाथ, एक संशय बडमोडे. आणि संशय प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला, नास्तिकालाही संशय आहे, आस्तिकालाही संशय आहे. देव मानतो त्यालाही संशय आहे आणि मानत नाही त्यालाही संशय आहे. देव मानत नाही त्याला विचारा, ते म्हणतो मी मानत नाही पण मनात येतं काय. घर चालवायला कुटुंब प्रमुख लागतो, एवढं ब्रह्मांड चालतं याचाही कोणी प्रमुख असावा, असं नास्तिकालाही संशय आहे. आस्तिक त्याला विचारा, तो म्हणतो बाप मेल्यापासून 50 वर्षे देवघरात बसून पूजा करतो पण अजून काही दिसला नाही देव आहे का नाही कोणाच माहीत, चालू आहे बापाची परंपरा. हेही संशयात आहे, तेही संशयात आहे, दोघांनाही संशय आहे. एका गावामध्ये एक महात्मा आले. गावकऱ्यांनी विचारलं, महाराज आमच्या गावात प्रवचन करा ना. ठीक आहे, पण काय, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तर प्रवचन. अहो, तुमच्यासारख्या विद्वानाचे प्रश्नाची उत्तरं देण्याची योग्यता आमची असती तर तुमच्यासारख्या बुवाला बोलावलं कशाला असतं. अरे फार सविस्तर उत्तर नाही पाहिजे मला, हा या ना
हो म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं, एवढंच चालेल. मग असाच जयप्रकाशजीने केला, असाच सगळ्या मंडप वगैरे स्टेज सगळे ते महाराज बसले, लोक पुढे बसले. करा प्रवचन महाराज, उत्तर द्या, विचारा ना, दुनिया में भगवान है, साधूचा प्रश्न. दूसरी बार पूछता हूं, दुनिया में भगवान है, सगळ्यांनी हात वर केले, है. तीसरी बार, दुनिया में भगवान है. साधू उतरला, निघाला बिना प्रवचनाचा. लोक म्हणाले, काय झालं महाराज? अरे सगळे गावचं गाव देव आहे म्हणतं, मग एवढ्या चांगल्या गावात प्रवचन करायचंच कशाला? पावसात मोठ धरण्यासारखंच आहे का नाही? लोक म्हणले, अरे चुकलं आपलं रे, नाही म्हटलं पाहिजे होतं. मग प्रवचन झालं. महाराज थांबता का उद्या? हो थांबतो, पण उत्तर द्यावं लागेल. चालेल. दुसऱ्या दिवशी महाराज स्टेजवर, पण लोकांनी मीटिंग घेतली. खबरदार कोणी देव आहे म्हटलं तर सगळ्यांनी नाही म्हणायचं. आज विचारलं, दुनिया में भगवान है? नहीं है. अरे कल तो पूरे गांव वाले है बोलते थे रे. जानकारी नहीं थी महाराज. 50 साल 60 साल 55 साल कोई जिया है, किसी ने भगवान को देखा नहीं. अगर दुनिया में भगवान होता तो दिखाई देता है, इसका मतलब है भगवान दुनिया में नहीं है. तीसरी बार, दुनिया में भगवान नहीं है. साधू उतरला, दादा पाटीलनं बिना प्रवचना निघाला. लोक म्हणाले, आज काय झालं महाराज? अरे सगळे गावचं गाव देव नाही म्हणतं, मग या नास्तिकाच्या गावात प्रवचन करायचंच कशाला? जय हरी, कोण बुवा केलं तुम्हाला? अरे काल आहे म्हटलं तर चांगल्या गावात प्रवचन करायचं कशाला, आणि आज नाही म्हटलं तर नास्तिकाच्या गावात प्रवचन करायचं कशाला म्हणताय? त्यातले काही होतेच ना हुशार लोक. म्हणले, थांबा, उद्या थांबता का महाराज? थांबतो बाबा, पण प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. चालेल. आणि मग जयप्रकाशजी गावकऱ्यांनी मीटिंग घेतली. हे बा, आहे म्हटल्यावरही बुवा प्रवचन करत नाही, आणि नाही म्हटल्यावरही नाही. मग आता 2 पार्ट्या बसायच्या उद्या. उजव्या भागाकडे अर्धे लोक बसा आणि डाव्या भागाकडे अर्धे लोक बसा. आणि यानं बुवानं विचारलं, दुनिया में भगवान है? तर अर्ध्यानी आहे म्हणायचं, अर्ध्यानी नाही म्हणायचं. बघू बरं बुवा कुठं जातोय. हुशार लोक. दुसऱ्या दिवशी 2 पार्ट्या बसल्या. महाराज प्रवचनाला, करा प्रवचन. सवाल का जवाब पूछो. दुनिया में भगवान है? नहीं है नहीं है नहीं है. सगळा गोंधळ सुरू झाला. त्या गोंधळातच साधू उतरला, निघाला. लोक म्हणाले, आज काय झालं रे? म्हणला, काय होऊ दे, पण त्याला विचारूच आपण. 3 दिवस झाले का बदामचा शिरा खातं, काजू खातं, बेदाना यशीचा रूम पाहिजे, त्याला नांगर धरायला जातो का? चालला बिना प्रवचनच. अडवलं लोकांनी. आज काय झालं महाराज? आज बारीक निरीक्षण केलं नाही. तुमच्या गावचे अर्धे लोक देव आहे म्हणणारे आहेत, अर्धे नाही म्हणणारे आहेत. बरोबर आहे. मग जेवढे नाही म्हणणारे आहेत त्यांना आहे म्हणणाऱ्यांनी पटवून द्यावं रे. गावातच भागतं दुसरा बुवा आणून खर्च करायची गरजच काय? बस लक्षात आलं ना. नास्तिक हा पूर्ण नास्तिक नाही, आस्तिक हा पूर्ण आस्तिक नाही. दोघेही संशयात आहे. इथे भारद्वाजजीचा प्रश्न आहे, नाथ एक संशय बडमोरे. पण ती कथा मला पूर्ण माहिती आहे महाराज. एक दशरथी राम, त्याचा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता चोरीला गेल्यावर मारलं रावणाला, वापस आला आणि बसला राज्यावर. ही कथा मला माहिती आहे. पण माझा प्रश्न है, वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं, या और कोई दूसरा राम है? नाथ एक संशय बडमोरे. और मग याज्ञवल्क्य हंसले, भारद्वाज आपको राम कथा की जानकारी है तो भी अज्ञान के भांति सवाल पूछ रहे, तो मैं आपको नहीं, मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूँ. राम कथा शशि किरण समाना. आता ही मजा पहा. राम कथा चंद्रमा के किरण जैसी है. कोण म्हणतात? भारद्वाजजीला याज्ञवल्क्य. आता कथा सूर्य वंशाची आहे आणि उपमा चंद्र किरणाची आहे. असं का? चंद्राची उपमा नाही, सूर्याची उपमा नाही, चंद्र किरणाची उपमा आहे. सूर्याची उपमा का दिली नाही कथेला? त्याचं कारण आहे, सूर्याच्या बाबतीत प्रिय अप्रिय भाव आहे.
सूर्याचं ऊन थंडीच्या दिवसात गोड वाटतं आणि वैशाख महिन्यात डोकं उठतं. तसं रामायण श्रावण महिन्यात चांगलं वाटतं आणि भाद्रपदात डोकं उठतं असा भाग नाही, म्हणून उपमा सूर्याची नाही. चला पुढे. चंद्राची उपमा का नाही? तर चंद्राला काळा डाग आहे. तुलसीजीला वाटलं उपमा कथेला चंद्राची द्यावी तर लोक डोकं चालवतील. बरोबर आहे ना रे, चंद्राची उपमा आहे ना, मग चंद्राला काळा डाग आहे तसा राम कथेलाही कुठं कलंक असला पाहिजे, म्हणून चंद्र किरणाची उपमा दिली, चंद्राची नाही, सूर्याची नाही. कारण जास्त सुशिक्षित लोकांची भीती वाटते ना संतांना, पुढे कामं नसल्यावर याच्यावर डोकं चालवतील. तुम्हाला काय वाटतं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणजे जनावर नाही? रेडे आडनावाची कोणी ग्रहस्थ असावे आणि त्याच्या मुखातून ज्ञानोबाने वेद बोलवला असावा. काळा तंबाखू, असं उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना म्हणून येड्या बाबळीजवळ 2022 साली लोक डोकं चालवतील, म्हणून संताला लिहावा लागला रे आडनावाचा रेडा नाही, मैसी पुत्रा मुखे. हे इतकं निर्दोष करावं लागतं. आधी म्हशीचा पुत्र, त्याच्या मुखातून वेद बोलवला. तसं चंद्राची उपमा दिली तर लोक डोकं चालवतील. चंद्राला काळा डाग तसा राम चरित्राला कलंक असला पाहिजे, असं कोणी सुपीक डोकं चालवू नये. म्हणून सूर्याची नाही उपमा, चंद्राची नाही उपमा, चंद्र किरणाची आहे. चंद्र किरणासारखी कथा आहे आणि श्रवण करणाऱ्याला चकोर म्हटलेला आहे. हा संबंध लक्षात घ्या, चकोराचा आणि चंद्र किरणाचा. चकोर चंद्राचा भुकेला असतो आणि म्हणून राम कथा ससी किरण समाना, संत चकोर करे जयी पाना. जसं तुम्ही मला विचारता ऐसे संशय कीन भवानी. भारद्वाजी, असाच एकदा प्रश्न पार्वतीनं महादेवाला विचारला होता आणि महादेवानं पार्वतीला जी कथा सांगितली तशीची तशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा त्रेतायुगात एक बार त्रेतायुग एक बार एक बार त्रेतायुग माई, एक बार त्रेतायुग माई. शंभु गई मोहन सिपाही, शंभु गई मोहन सिपाही. शंभु गए कुंभजर सिपाही, शंभु गए कुंभजर सिपाही. संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. तुझे ऋषि अखिलेश्वर जानी, मुझे ऋषि अखिलेश्वर जानी. तुझे ऋषि अखिलेश्वर जानी, मुझे ऋषि अखिलेश्वर जानी. एक बार शंभु गई मोहन सिपाही. एक बार त्रेतायुग माई, शंभु गए कुंभजर सिपाही. एक बार त्रेता युग माही. एकदा त्रेतायुगामध्ये भगवान शंकर राम कथा ऐकण्यासाठी अगस्ती मुनीकडे निघाले. तेव्हा अगस्तीजींचा चातुर्मास मनमाडच्या पुढे अनकाई नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती एकटे महादेवजी नाही, सोबत सती आहे. शिव आणि सती रामायण ऐकण्यासाठी येतात आणि तेव्हापासून ही पद्धत पडली असावी, कथा दोघांना ऐकावी, पती पत्नी दोघे. कारण पतीनं पुण्य केलं, पत्नीला आपोआप अर्ध मिळतं, पण पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीनं जर पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. पतीच्या पुण्याईत पत्नीचा हक्क असतो.
पदवी धक्का आहे का नाही दादा पाटील? अजून खेडे गावात शिक्षक लोकांचा आदर आहे, आणि शिक्षक घरी नसेल तर ताईला विचारतात, मास्तरीन बाई. तिला सही सुद्धा येत नाही, पण पुरं गाव म्हणतं मास्तरीन बाई. का? पती मास्तर आहे ना. मास्तर मास्तरीन, वकील वकिलीन, डॉक्टर डॉक्टरीन. मी असं विचारतो, पत्नी शिक्षिका आहे आणि तो शेतकरी आहे, त्याला कोणी म्हणते मास्तर? डोक्यात फरक झाला का तुमच्या? मी नांगर घेऊन चाललो, मी कुठला मास्तर? पत्नी जरी शिक्षिका असली तरी तिच्या मिस्टरला कोणी मास्तर म्हणत नाही, पण पती मास्तर असल्यावर अशिक्षित पत्नी असली तरी पूर्ण गाव मास्तरीन बाई म्हणतं. जसं पदवीमध्ये तसं पुण्याईमध्ये, कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषांचा नाही. केवढा त्याग! माहेरी असते तेव्हाचं नाव पहा कुमारी, पुढे बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा, जिल्हा बापाचा. अरे एकदा लग्न झालं, सगळे अक्षर माहेरी टाकते बिचारी, एकही सोबत आणत नाही. सासरचे स्वीकारते सौभाग्यवती. मग सासरचं नाव, पुढे पतीचं नाव, पतीचं आडनाव, गाव पतीचं, पोस्ट पतीचा, तालुका पतीचा. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस उदरात बाळगलं, ज्या बापानं लढे पुरवले, ज्या बहिणीसोबत भावासोबत केली, त्या कुटुंबाचा विचार करा. 2 मिनिटात त्याग करते सगळ्या कुटुंबाचा. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, आणि ज्याच्याकरता जन्माला आली शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. इतका त्याग, इतका त्याग. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये हक्क पत्नीचा आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. ते सत्यनारायण पाहिला का तुम्ही? दादा पाटील एकटा घरमालक त्रास घेतो रे बाबा, आणि पत्रिका छापतो मोटरसायकलवर, पुऱ्या उन्हाळ्यामध्ये महिनाभर एकटंच वाटत फिरतं. मग डेकोरेशन मंडप, आचारी, नंतर बाजार करतं. सगळी तयारी झाल्यावर दोघंही सत्यनारायणाच्या पूजेला बसतात, नवरा बायको. मग ब्राह्मण पुढे म्हणतात, त्यांना मागं म्हणावं लागते, म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्म जन्मांतरेषु. इतक्यात ब्राह्मणाचं लक्ष, मावशी तशा काय बसल्या? हाताला हात लावा, हाताला हात. नुसता हाताला हात लावला की अर्ध सत्यनारायणाचं पुण्य गेलं. हे 1 महिना फटफटीवर आबदलं एकटं. हात लावल्याबरोबर जातं, एवढं लक्षात ठेवा. पण हे मात्र कथेपुरतं ठेवा, हात लावणे सत्यनारायणाच्या पुरतं. त्यांना काय डोकं चालवलं, रेल्वेत नवरा बायको दोघात एक तिकीट काढलं. कुठे चालतो सत्यनारायण? 3 स्टेशन प्रवास झाल्यावर 4थ्या स्टेशनला टीसी आला, तिकीट. दाखवलं, बरोबर. अजून एक बायको आहे माझी. मग काय करू? 14 डब्याची रेल्वे, बऱ्याच लोकांच्या बायका बसलेल्या आहे गाडीमध्ये. म्हणून नवल सांगतो, तिकीट काढ. यांचं आधीच ठरलं होतं. यानं तिच्याकडे बघितल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचंही डोकं चालेना. काय भानगड आहे? कुठं काय भानगड आहे? बायको आहे माझी, तिकिटाच्या हाताला हात लावला. दिसत नाही का तुला? आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा का तू, काळा कोटवाल्या? अरे हे सत्यनारायणात चालतं भाऊ, रेल्वेच्या कायद्यात बसत नाही. राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे, राजाचे सर्व पुरोहित अशिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषासी. म्हणून पती जर रामायण ऐकायला आला आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली तर होतं काय? याचं रामकथेतलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या जवळ येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोघं येत जा. इथे नियम आहे, संग सती जगजननी भवानी. पूजय ऋषी अखिलेश्वर जाणी. अगस्त्य मुनींनी पूजा केली, नमस्कार केला, लक्षपूर्वक कथा श्रवण केली. ते महादेवाने सतीचं लक्ष लागलं नाही. त्रेतायुगातली घटना, मनमाडच्या जवळचा अनकाई किल्ला, तिथे अगस्त्यजींचा त्यावेळेचा चातुर्मास. तिथून कथा श्रवण करून महादेवजी निघाले. पंचवटीकडे जात असताना राम आणि लक्ष्मण दोन्ही बंधू सीतेच्या शोधार्थ फिरत होते. महादेवजीला वाटलं काय चांगला योग आहे,
ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम दर्शन द्यायला पुढे आलेला आहे, पण आपण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे, ती इथेही डोकं चालवल झालं, आमचाही मिस्टर बिघडला, ते कोण्या गावचं बायकोसाठी झाडं कवटाळू कवटाळू रडतं आणि आमचा बुवा त्याला देव बाप्पा समजून पाया पडतो, म्हणून महादेवाला नमस्कार सुद्धा करता आला नाही. इथं मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता. बाहेर बघा, बाजूला बाजूला, साहेब आले, साहेब साहेब घरी आले की म्याव काय करत. महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल अश्विन, चांगलं सांगते. हा ना, नाही नाही नमस्कार करता आला. पुढे गेल्यावर अष्टसात्विक भाव प्रगट झाले. महादेवाना हात जोडले, त्या दिशेने पाहून मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंदकर परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आता मात्र पार्वतीला सतीला राहावलं नाही. खोई हुई चीज ढूंढ रहा. अरे आप महादेव बरादेव सब देवन के बाबा 3-3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो, जय हो, जय हो. वो कौन है? जस कथा कुंभ ऋषि गाई, जस कथा कुंभ ऋषि गाई, भगवती रात में मुनि सुनाई, भगवती रात में मुनि सुनाई. जसु कथा कुंभकर सिगाई, जसु कथा कुंभकर सिगाई, भगति जात में मुनि सुनाई, भगति जात में मुनि सुनाई. सूर्य नमः देवर कबीरा, होय मम इष्ट देव रघुवीरा, सूर्य मम इष्ट देवर कबीरा, होय मम इष्ट देव रघुवीरा. सेवक जाहि सदा मुनि धीरा, सेवक जाहि सदा मुनि सेवक जाहि सदा मुनि धीरा, सेवक जाहि सदा मुनि धीरा. जस कथा कुंभ ऋषि गाई, जस कथा कुंभ ऋषि गाई, भगति जात में मुनि सुनाया, भगति जात में मुनि सुनाई. जसु कथा कुंभकर सिगाई, जसु कथा कुंभकर सिगाई, भगति जात में मुनि सुनाई, भगत जात में मुनि सुनाई. जासु कथा कुंभदर्शी गाई, भगती जासुमय मुनी सुनाई, सोयम इष्टदेव रघुवीरा. अगस्ती मुनीकडे आपण ज्यांची कथा ऐकली ना, ते माझं इष्टदैवत राम. राम, हाँ मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्ती जी तो प्रवचन बताते थे राम ब्रह्म है. हाँ, अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा, और वियोगी ब्रह्म कसे, तो कैसे वो अगर ब्रह्म है, मग ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली पत्नी कोणी चोरून नेली, बसलं झाडं कवटाळ. महादेवजी हसले. जेव्हा तुम्हारे मन अति संदेह तवकीन जाय परीक्षा लेऊ. जर त्याचा संशय वाटतो तर जात का नाही परीक्षा घ्यायला, मी वडाच्या सावलीत बसतो. म्हणून सती रामचंद्राची परीक्षा घ्यायला निघाल्या. पण सतीने विचार केला माध्यम काय वापरावं. आता रामचंद्र सीतेसाठी रडतो, आपण सीताच व्हावं. खरंच परमेश्वर असेल तर ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन माझा हात धरून रडल, जानकी का गई ती कितने दिन से रो रहा था. म्हणून सती सीता झाली.
आणि सीतेच्या रूपात रामाकडे गेली. आता रामाचे महादेवासोबत, महादेवाचे रामासोबत 3 संबंध आहे, सखा स्वामी सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. एकमेकाचे भक्त आहे, एकमेकाचे स्वामी आहे आणि एकमेकाचे मित्र आहे. म्हणून तुम्ही पहा, महादेवजी भजन करतात, रामचंद्रही भजन करतात, पण रामचंद्र भजन करतात ओम नमः शिवाय आणि शंकरजी भजन करतात श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम सर्वाणी सर्वाणी जय राम. श्रीराम मला लाजू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. हा जमतंय जमतंय, लाजू नका लाजू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम. हा जमलं जमलं आता. हा भजन करी महादेव हो. भजन करी महादेव. भजन करी महादेव महादेव. भजन करी महादेव. श्रीराम जय राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव भजन करी महादेव हो. भजन करी महादेव हो. राम पूजे सदाशिव. राम पूजे सदाशिव. सदाशिव भजन करी महादेव महादेव. भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. भगवान शंकर श्रीराम जय राम भजन करतात, रामचंद्र ओम नमः शिवाय एकमेकाचे भक्त आहे. म्हणून रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात, महादेवजी सीतेला माता मानतात. झालं काय, सती सीतेच्या रूपात गेली, रामचंद्रानं ओळखलं ही जगन्माता सती आहे. पण प्रश्न निर्माण झाला, हिला म्हणावं काय, सीते म्हणून हाक मारावी तर जगन्माता सती आहे, माते म्हणावं तर माझ्या पत्नीच्या सीतेच्या रूपात आहे, म्हणून माते म्हणता येईना आणि सीतेही म्हणता येईना. ओळखून सुद्धा हात जोडले रामचंद्रजीनी आणि तिसराच प्रश्न विचारला, अच्छा तो मेरे पिता शंकर जी का है. बस आईस्क्रीम झालं बॉस तिचं. तिच्या लक्षात आलं या बाबांनी मला ओळखलं, डॅडीचं नाव घेतलं, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं. घाबरून गेली सती. डोळे मिटले, पुन्हा उघडले, पाहिलं तर राम लक्ष्मण
सीता तिघ दिसतात, पुन्हा डोळे मिटले उघडले, तर सिंहासनावर राम सीता 33 कोटी देवता सेवा करतात, पुन्हा डोळे मिटले उघडले. राम झाडं कवटाळतात, लक्ष्मण समजूत घालतात, पुन्हा डोळे मिटले उघडले. तर आता राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही, आता महादेवजीकडे यायला निघाली. तर अंतर्ध्यानी महादेवजीनी बरोबर ओळखलं, ही माझी आई होऊन गेली. कारण सीतेला शंकरजी माता म्हणतात. हे खोटं बोलणार आहे. आल्या आल्या विचारलं भगवान शंकराने, कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा आली ना गुसाई. परीक्षा वगैरे काही नाही घेतली, काही नाही घेतली. कशाला गेलती? कशाला गेलती? तुम्ही इथून नमस्कार केला, मी जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं. महादेवाच्या लक्षात आलं, आता हिच्या सोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागणार आहे. म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत सांगत शंकरजी आणि सती कैलासावरती येतात. नेहमीच डाव्या भागाला बसायचं आसन जे होतं ते स्वतः महादेवाने उचललं, समोर मांडलं, सांगितलं, देवी सामने बैठो. कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं, डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणजे पत्नीत्वाचा त्याग झाला. त्याच वेळेला एक घटना घडली. दक्ष महाराजांना प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे. पचा म करायला फार खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावलं का अश्विन त्याचा लगेच म होतो. त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा अभिमान वाईट असतो. आणि व्यक्ती जेव्हा पदाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याचं रूपांतर मदात होत असतं. म्हणून प्रभुता पायी जाई मद नाही, नाही को असं जन्मा जगमाही. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. ब्रह्मसभेमध्ये सर्व देवता आहे, ब्रह्म विष्णू महेश बसलेले आहे आणि प्रजापती पद प्राप्त झालेले दक्ष राजे त्या सभेत आले. नियम असा आहे, प्रजापती आल्यावर सर्वांनी उभं राहायचं. ब्रह्मदेवानी सुद्धा, विष्णूनी, महादेवानी, देवता तर काही नाही पण तिघांनी त्या पदाला महत्व आहे. ते पद असते. आता नाही काही साध्या व्यक्तीकडे पद होतं ना, आपलं विधानसभा अध्यक्ष, धोतर, नेहरू सदरा, टोपी, कळलं तुम्हाला? बागडे साहेब बसून असायचे ना. आमच्या गावचा देवेंद्र भाऊ शर्टिंग केलेला पण उभं राहून बोलायचा. अरे ते पद आहे. सुमित्रा महाजन, तुम्ही लोकसभा, ते एवढा मान आहे त्याला. बालयोगी जेव्हा लोकसभा अध्यक्ष झाले होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी. इथून त्या गेटपर्यंतच असते ते जागा. सिंहासनापर्यंत पोहोचवायचं असते लोकसभा अध्यक्षाला दोघांनी. कोण दोघं? एक पंतप्रधान, एक विरोधी पक्ष नेता. मध्ये चालायचे बालयोगी. तिथून उजव्या भागाला अटल बिहारीजी, डाव्या भागाला सोनिया गांधी. सिंहासनापर्यंत आणून पोचवायचं, नमस्कार करायचा आणि मग या दोघांनी जागेवर जाऊन बसायचं. एवढं महत्व आहे त्या पदाला. तसं हे प्रजापती ते लोकसभा, विधानसभा, हे ब्रह्मसभा आहे. आणि ब्रह्मसभेमध्ये आले प्रजापती. नियम आहे उभं राहायचं सर्वांनी. सगळे देव उभे राहिले पण तिघ बसून होते. कोण? ब्रह्म, विष्णू, महेश. आता जे मानाला हाप आपलेलं असते ना, ते ऑफिसमध्ये गेल्यावर किती उठले, इकडे पाहत नाही, बसलं कोण. तसं लक्ष गेलं दक्ष राजाचं, तिघ दिसले बसले. पहिलं लक्ष ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेव पण वाईट वाटलं नाही का? बाप आहे माझा. ब्रह्मदेव बाप आहे ना दक्ष राजाचा. म्हणलं जाऊ द्या, बाप आहे, नाही उठणार ऑफिसमध्ये गेल्यावर पप्पा. वाईट वाटलं नाही. शेजारी लक्ष गेलं तर विष्णू दिसले. वाईट नाही वाटलं का? बापाचा बाप आहे हा विष्णू. आजोबा लागतोय माझा, नाही नातवाचा सन्मान करेल. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं महादेवजी. दैवताच्या दृष्टीनं बघितलं नाही, नात्याच्या संबंधात. जावाई आहे माझा, याला काय त्रास होता?
मुलगी दिली याला मी, सासरा लागतोय. जे बोलायला सुरुवात केली मरकट लोचन पासून. मरकट लोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, मुलगी देऊन पश्चाताप झाला मला, वाटेल तसं. पण महादेवाने एका शब्दानं प्रत्युत्तर सासऱ्याला केलं नाही. यात नवल नाही. घरी आल्यावर पत्नीला सांगितलं नाही. हे प्रकरण 2022चं असतं आणि ऑफिसमध्ये येऊन जर सासरा जावयाला बाकीच्या साहेब लोकांच्या समोर बोलला असता काय झालं असतं? ऑफिस सुटल्यावर राग बायकोर निघाला असता. आल्या आल्या सुटकेल भार का बाप बोलला तुझा ऑफिस मध्ये येऊन, नेऊन देतो तुला माहेरी. पण नाही, महादेवरावनं सतीजवळ सुद्धा हे प्रकरण सांगितलं नाही. मग राजा दक्षाने मोठं यज्ञाचं आयोजन केलं, सर्वांना निमंत्रण दिली, फक्त शंकराला आणि सतीला निमंत्रण नाही, म्हणजे जावयाला आणि लेकीला. त्याची आई असेल ना, ते आई असेल ना, असं हा जरा धरून ठेवा त्याला. त्याला ते लहान लेकरू आहे, ते तर खेळणारच, पण ते इकडे असं त्याच्यावर चढतं, याच्यावर चढतं, उड्या मारतं की आम्हाला तेच दिसतं, कथा दिसत नाही. थोडा विचार करा बस. त्याचं वय आहे, त्या वयात आपणही तसंच केलेलं आहे, पण ते आता थोडं सांभाळ. सर्वांना निमंत्रण, लेकीला आणि जावयाला निमंत्रण नाही. सर्व देवता येतात, जेवण करून जातात. तेव्हा सांगितलं तुम्ही कैलास मार्गे विमानाने या. कैलास मार्गे का? कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे जावयाला कळेल की हे आमच्या सासऱ्याकडून येतात, गुलाबजाम खाऊन, आम्हालाच निमंत्रण नाही, एवढाच उद्देश. हे पूर्वीपासूनची बिमारी आहे, आताही आहे ती खेडेगावामध्ये. माहिती असते रामभाऊला की शेजारच्या महादेवला गुलाबरावचं निमंत्रण नाही, हे गावगाड्यात माहिती असते. पण जाताना रामभाऊ मुकाट्यानं जात नाही. चला गुलाबराव, कुठं महादेवरावकडे आंबेरस, तू येणं खाऊन 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकाचा, जखमीवर मिळतो होतो का जाणं कुलप लावून घराला. बस तो प्रकार. कैलास मार्गे विमानाने. आणि कैलास मार्गे विमानं गेल्यावर पार्वती आईचं लक्ष गेलं आणि सतीचं लक्ष गेलं आणि विचारू लागली, कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय फार मोठा यज्ञ आहे, सगळे दिसले पण शंकरराव तुम्ही नाही. झालं. सती आत आली, महादेवजी जवळ सांगू लागली. आता परस्परे कार्यक्रम कसा ढकलायचा जयप्रकाशजी, हे महिलांना कोण ताज घेतोय त्यांचा कोण माहिती. बरोबर वेल्डिंग करणार. ते सतीचं डोकं पहा महादेवाजवळ आल्यावर. का काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात, आता हिच्या बापाकडे नाही का? खरं सांगा, काही मराठीत बदल केला तर थोडा. माझ्या पप्पाकडे नाही म्हटलं, तुमचे अनुभव असेल ते. तुमच्या सासऱ्याकडे फार मोठा यज्ञ आहे म्हणतात, हे लोक तिकडनं जेवण करून. असं मग तुला काय वाटतं? तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे हे तू पुरस्कार निमंत्रण नाही तुला ना मला का? आज सांगतोय ऑफिस मधलं प्रकरण, ते तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता. मी ध्यानस्थ बसलो तर नाही उठलो, तुझा बाप वाटेल तसा बोलला, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या मुलगी देऊन पश्चाताप झाला, म्हणून हेतू पुरस्कार निमंत्रण तुला मला दोघाला नाही. आणि बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये, ते ठिकाण तुम्हालाच माहिती आहे. निमंत्रणाची वाट पाहू नये. कथा कीर्तनाला का 7 दिवस कथा होती. जयप्रकाशजीनं फार मोठं नियोजन केलं, तुम्ही गोपीचंदनवाले असून दिसले नाही. आम्ही कसं या, आम्हाला कुठं निमंत्रण दिलं? असं
त्यांच्या मुलाचं बारसं होतं का निमंत्रण द्यायला आले का? कोरोना झाला तर डॉक्टर येत होता का तू पळत होता जालन्याला? व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसं आपुल्या परिहारा लागून या तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. लग्नाला मात्र निमंत्रणाशिवाय जाऊ नये. लग्नाला काही माणसं धाडस करतात का दुपारी जेवणाचं काय हे काय मंगल कार्यालय यांचेच शहरातले सगळे कार्यालय. अरे विचारलं तर मुलीकडचे, मुलीकडचे मुलाकडचे, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडं संध्याकाळी मुलाकडचं. 2 शब्दावर तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडत जे होतं बाहेर. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. एकदा मंगल कार्यालयात पंगत होती, हे बसलं जेवायला आणि तो अनोळखी चेहरा पाहून येऊन उभा राहिला मालक पुढे. नमस्कार, कुठले आपण? खाली मान घातली. ए खाली मान घाले, तुम्हालाच विचारतो कुठले तुम्ही? मी का? हा मुलीकडचा. काय नाही चुकलं, गडबड झाली. मुलाकडचा. उठ. का म्हणतो? माझ्या बापाच्या श्राद्धाची पंगत आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं. लाज वाटत नाही तुला? श्राद्धाची पंगतीत मुलीकडचं लेखा. म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. महादेवजी सांगतात सती 4 ठिकाणं अशी आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं. कोणती 4? मित्राच्या घरी मित्राला, भगवत कार्यात भक्ताला, गुरुच्या घरी शिष्याला, माय बापाच्या घरी पुत्राला. ही 4 ठिकाणं. आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे आणि गुरुजी निमंत्रण द्यायचं विसरले, शिष्याला कळालं तर बिना निमंत्रणाने जावं. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, निमंत्रण द्यायचं विसरला, जर कळालं तर अक्षरा टाकायला बिना निमंत्रणाने जावं मित्राच्या घरी मित्राने. भगवत कार्य चालू आहे कुसळीला, कळालं भक्तांना, बिना निमंत्रणाने जावं. आणि माय बापाच्या घरी काही कार्य आहे, निमंत्रण द्यायचं विसरले पण मुलांना कळालं तर बिना निमंत्रणाने जावं म्हटल्याबरोबर सती उभी झाली. तेच म्हणते ना मी, माझ्याच पप्पाकडे निमंत्रणाची गरजच काय? मग महादेवाच्या लक्षात आलं 8:30ला की कायदा आपल्याकडेच फिरला. म्हणून 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणात समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती. पिता भवन गई भवानी पिता भवन जब गई भवानी चत्रास काहुन सन्मानी चत्रास काहुन सन्मानी कादर भली बिली माता सागर भली मिली एक माता बजरी मिली बहुत मुस्काता भजनी मिली बहुत मुस्काता सागर भली मिली एक माता भजनी मिली बहुत मुस्काता भजनी मिली बहुत मुस्काता. पिता भवन जब गई भवानी. पण इकडे दक्ष राजानं सक्त ताकीद केली होती. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान वाणी पुरुष निमंत्रणाशिवाय येणार नाही यज्ञ मंडपात. पण माझी कन्या सती निमंत्रणाशिवाय येण्याची शक्यता आहे. इथे मंडपात आल्यावर तिच्यासोबत जो बोलेल, तिचा जो सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. म्हणून दक्ष राजाच्या भीतीनं कोणी सन्मान करीत नाही. दक्ष त्रास काहून सन्मानी. सतीच्या बहिणी भेटल्या पण त्या टिंगल करू लागल्या, कारण श्रीमंत घराण्यात दिलेल्या बहिणी होत्या. भर समाजात एक बहीण पुढे येऊन, सती काय ताई चालत आली का बैलावर आली बसून? तर तिच्या मिस्टरकडे काय इंडिका आहे का? लाजून गेली सती. दुसरी बहीण पुढे आली, सती काय तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी?
तिसरी आली, सती काय काही बंगला बिंगला बांधला का ग, का तिथंच राहतो अजून जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही. महादेवराव राहतात कुठे? हा, लाजून गेली सती. पुन्हा एक बहीण आली, सध्या तुझा मिस्टर कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? पुन्हा एक आली, सती काय कपडे बिपडे घालतो का ग, काय असाच फिरतो? कारण दिगांबर नाव आहे महादेवाला. दिग अंबर यस्य सहा इति दिगांबरहा, दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे. भगिनी मिली बहुत मुस्काता, पण सादर भली मिली एक माता. आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. याला म्हणतात प्रेम दादा पाटील, ज्याच्यात भय नाही. आणि भय असेल तर समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. असं निर्भय प्रेम करणारं जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे, त्याचं नाव माता आहे. पतिव्रते सीता, शास्त्रात गीता आणि प्रेमात माता. माय मेली का समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. अरे आईच्या हातचे पदार्थ, मग आई गेल्यानंतर ते पदार्थ जन्मभर खा तुम्ही, ती मजा नाही का? आईनं नुसता लेकरासाठी स्वयंपाक केला नसतो, त्याच्यात प्रेम वतलेलं असते. एखाद्या दिवशी चांगले पदार्थ झाले म्हणजे लेकरं तुटून पडतात, पार चाटून पुसून सगळे संपून टाकतात. 2-4 लेकरं जेवल्यावर आई किचन मध्ये बसलेली असते, मोठा मुलगा जातो पाहतो तर काहीच राहिलं नाही आईसाठी. आई काहीच नाही ग तुझ्यासाठी, सगळे खाल्लं आम्ही. मायेचे शब्द असतात. बाळांनो, तुम्ही पोटभर जेवला ना, तेव्हाच पोट भरलंय माझं, याचं नाव माय. लक्षात घ्या. ती मेली का संपला आनंद. मी माझ्या माय बहिणीला विचारतो, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माय जिवंत असेपर्यंत बस. माय मेली, माहेरच्या आनंदाचा समुद्र आटला समजा. मग भाऊन भावजई किती श्रीमंत असू द्या, ती मजा नाही. मुलगी सासरी 60 वर्षाची असू द्या दादा पाटील, पण 80ची माय असू द्या, माहेरी येऊ द्या लेकीला 60 वर्षाच्या, तरी माय तिथंच थांब, तिथंच थांब. मग घरात जाते दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे, वय हिचं 80 आणि लेकीचं 60, पण आनंद सांग. तांब्याभर पाणी, उभे राहते एक भाकरीचा तुकडा लेकीच्या डोक्याहून उजव्या भागाला, एक डाव्या भागाला. तोंडावून हात फिरून कडा कडा बोट मोडून माय डबडबल्या डोळ्यानं म्हणते, सुखाची राय बेटा. बस हा आनंद तोपर्यंत आहे, माय जिवंत आहे. मग माय मेल्यावर बहिणीला वाटतं दादाच्या भेटीला जावं. 5-6 महिन्याचा काळ गेला आसवीन, आणि मग बहीण आली. सायंकाळची वेळ, हातात पिशवी बहिणीच्या. भाऊ फिरायला गेला आणि वहिनी चित्रहार बघत बसली. नीट आहे का मी काय सांगतो ते? दरवाजात उभी आहे बहीण. 6 महिन्यापूर्वी माय मेली. 5 मिनिट उभी आहे, 10 मिनिट, आणि 11व्या मिनिटाला हुंदके देऊ देऊ बहीण रडू लागली. का? पांडुरंगा, आज माझी माय असती, 10 मिनिट झाले भिकारींसारखी उभी आहे मी भावाच्या दरवाजात. माझी माय असती तर कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या तोंडावरून हात फिरवला असता आणि कडा कडा बोट मोडून आशीर्वाद देऊन म्हटली असती, सुखाची राय बेटा. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय जिवंत आहे. मी का सांगितलं हे? राजा दक्षानं सक्त ताकीद केली, जो सती सोबत बोलेल, सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण सतीची आई प्रसूती कायद्याला घाबरली नाही, आली कडकडून बिलगली लेकीला. याला म्हणतात प्रेम. सादर भली मिली एक माता. सतीनं बघितलं पूजेचं स्थान नाही शंकराचं. जो यज्ञ शंकराशिवाय तो पूर्णत्वात जात नाही, जो माझा पिता महादेवाला मानत नाही, त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही. असं काही योग अग्नी तनुजारा जळून भस्म झाली योगाग्नीमध्ये. त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला. भृगुणी यज्ञाचं रक्षण केलं.
सती जळून भस्म झाल्याचं महादेवजीला कळालं. महादेवजींनी जटा आपटल्या. वीरभद्र नामक गण पाठवला. भूतावेतायाची सेना घेऊन आला आणि सगळ्यांचा त्या ठिकाणी सकल सुरण विधिवत फल देईना. भृगूच्या मिशा उपटल्या. बाकीच्या देवाचे डोळे काढले. काहींचे दात पाडले. त्याचा शिरच्छेद केला दक्षाचा वगैरे वगैरे. आता सतीची मरतानाची इच्छा होती की मला जन्मजन्मी शंकर पती मिळावे. तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव पार्वती. नाम पार्वती तनुपाई. आणि पार्वती श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चाललेली आहे. ती आमची श्रद्धा नाही, आमची सिजनेबल असते. आमची श्रद्धा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला की उतरते. म्हणून तुम्ही श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त या महिन्यात कुठून येतात. बेलात पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलात पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता रे, फार वैतागून सोडता श्रावणात. आणि म्हणून श्रावण महिन्यातली खेडेगावात कोंबडी बघा तुम्ही, फिरायला निघली की 10-5 पिलं, पुढं 10-5 पिलं, माग छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहते, माग पाहते. मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपलं की भाद्रपद लागल्यावर कोंबडी एकटी दिसेल उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकर चांगले महाराज झाले, तुम्हाला कळत नाही का? श्रावण संपला, लेकरही संपली. तुम्ही माझाही लागतो नंबर गणपती उठल्यावर. ही आमची श्रद्धा वाढते श्रावणात, उतरते भाद्रपदात. हे वर्षाकाळी सरितान चढो लागे पंडुसुता, तैसे नीच नवी भजता श्रद्धा दिसे. पार्वती मूर्तिमंत श्रद्धा आहे आणि ती वाढत चाललेली आहे. आणि श्रद्धा वाढली म्हणजे संताला बोलवावं लागत नाही. संत तिथे येतात जिथे श्रद्धा आहे. एक संत हिमालयाकडे आले. नारायण, बस कळलं तुम्हाला. नारदाचं स्वागत झालं, बसायला दिलं, पूजा केली. पार्वतीला पुढे आणून हिमालयानं बसवलं. सांगितलं, बाबा माझी कन्या आहे, हिचं भविष्य सांगा. नारदानी सुरुवात केली. सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. भविष्य सांगतायत नारद. ही जगन्माता आहे. सब लक्षण संपन्न कुमारी, होई सतत पिये प्यारी, सदा आचल यही कर अयवाता, यही तेजसु पई पितु माता, होई पूज्य सकल जग माही, यही सेवत कछु दुर्लभ नाही, यही कर नाम सुमिर संसारा, त्रिय चढ़ी पतिव्रता सिधारा, सैल सुलक्षणा सुता तुम्हारी. अतिशय सुलक्षणी कन्या आहे. पण 4-2 गुण वाईट आहे. हे नंतर प्रत्येक ज्योतिष्यकाराचं हे डोकं आहे. तुमचे अनुभव आहे. हातात हात घेतला की ज्योतिषी सांगतो, महाराष्ट्र फिरतो पाटील, असा हात नाही बघितला. दिवसभर हेच वाक्य प्रत्येकाला. पाटीलही खुश होतो. दादा पाटील, त्याला वाटतं माझा स्पेशलच हात केला ब्रह्मदेवाने. म्हणजे काय विशेष, काय माझ्या हातात विशेष. तुम्हाला खोटं अजिबात जमत नाही. हा पाटील कधीच खरं बोलत नाही बरं का. ज्योतिष दक्षिणा उठायची, त्याला काय घेणार. बरं अजून काय, तुम्ही कोणाच्याही कामात धावून जाता, तुमच्या कामात कोणी येत नाही. हे कधीच कुठं जात नाही. तुमच्या दारातून कोणी विनमुख जात नाही. भिकारी मेला तर तुकडा वाढत नाही. हे सगळे चांगलं चांगलं सांगितल्यावर मागच्या 6 महिन्यात एक विघ्न येऊन गेलं. पुढच्या 6 महिन्यात एक विघ्न येणार आहे. त्याकरता शांती करावी लागणार आहे. 1100 रुपये खर्च. हे नंतर. तसं नारदाने सांगितलं, सुलक्षणी आहे, जगन्माता आहे, सगळे आहे. पण एक 4-2 गुण वाईट. हे पुढं काय वाईट म्हणजे हिला जो पती मिळणार आहे. अहो ते तर महत्वाचं सांगा ना. हिला जो पती मिळणार आहे त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही. बोला, हे वर्णन बरं वाटेल का? हिमालय म्हणला थोडी दक्षिणा वाढू घ्या बाबा, पण असं काही सांगू नका. हे जबकी बाते नाही. हिमालय हस्त अशी रेश.
या हस्तरेषेप्रमाणे मी सांगितलं, जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल वेश, असं स्वामी यही कह मिलई परहस्त असे रेश. लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, पण त्याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. कोणी असू द्या, त्याप्रमाणे सगळे घडत असतं. जे विधी लिखित विधी लिखित विधी लिखित म्हणतात ना, लल्लाटीचे लिहिले. आणि ती सटवी लिहित असते बरं का, 5वीच्या रात्री. तिचाच अधिकार आहे ते. सगळे आपलं लिखाण करून जाते बिचारी. हा ना बिचारी. रावण ब्रह्मदेवाला म्हणला, हे कोण लिहितंय? सटवी. सटवी तर आमच्या घरीच आहे बाळणपणाच्या कामावर. आणि रावणाची सत्ताच एवढी होती. गणपती गाढव वळायला, ब्रह्मदेव पंचांग पाळायला होता, अग्नी कपडे धुवायला होता, मेघ पाणी शिंपडायला, वारा अंगण झाडायला होता, नवग्रहाच्या पायऱ्या 33 कोटी देवता बंदीखान्यात. सटवी बाळणपणाला होती. दादा पाटील, बाळणपण काही 1-2 होते का? रावणाला बायका 80,000 होत्या. घरी गेल्यावर डोकं चालवा, बाळणपण बंदच नाही. 80,000 बायका रावणाच्या. 80 सहस्त्रदयाच्या कामिनी सुंदरान मुख्य मंदोदरा पतिव्रता. 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, म्हणजे 1,00,000 बाळणपण ते झाले. आणि 1,25,000 नातू. 2.25 लाख बाळणपण करायला लागले सटवीला. गाढववळी गजानन सटवी करी बाळणपण रावण सरकारच्या घरी. ब्रह्मदेवाला विचारले, कोण लिहितं? सटवी लिहिते. असं एक दिवस 5वीच्या दिवशी लिहित असते. म्हणून 5वीच्या दिवशी दिवा विजवायचा नसतो. सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती, त्याला सटवीची रात म्हणतात. दिवा विजवायचा नाही 5वीच्या दिवशी. रात्रभर दिवा ठेवा, कारण सटवीला चांगलं प्रकाशात व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. अंधारात काही लिहून जाईल ना घशाटी सही करून, म्हणून सटवीची. सटवी आली. लिहून वापस जाताना रावणाला पाहिली. कोण तू? सटवी. कुठे गेलती? तुम्हाला आता मुलगी झाली ना, तिचं भविष्य लिहायला गेलती. काय भविष्य आहे? तुमची मुलगी आहे ना, तुमच्या दरबारात भंग्याचं काम करतोय, त्याचं नाव होणारथ. होणारथ. हा, त्याच्यासोबत तिचं लग्न होणार आहे. काय? नमस्कार. होणारच सोबत, त्या भंग्यासोबत. ब्रह्मदेवाला विचारलं, का हो हे असं म्हणते होणारच सोबत? तो भंगी आहे आमचा, त्याच्यासोबत लग्न? हा, हे विधी लिखित आहे. आणि खोटं करून दाखवलं तर पंचांग फाडून टाकेल. दुसरं काय करते? बर. म्हणून त्या भंग्याला बोलवलं. त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला, नावेत बसवला. 100 मैल समुद्र त्याच्या पलीकडे एकटा जंगलात नेऊन सोडला. एकतर याला हिंस्त्र पशु खातील, आणि समजा माझ्या लेकीचं लग्न झालं तर ओळखता येईल डाव्या पायाच्या तुटक्या अंगठ्याहून. 2 कारण. 20 वर्षाचा काळ गेला. ही मुलगी उपवर झाली. देशोदेशीच्या राजांना पत्र गेलं. सगळे राजे आले. लग्न मुलीचं थाटात पार पडलं. लग्न थाटात झालं पार. मग ब्रह्मदेवाला, काय ब्रह्मदेवा, तुम्ही तर म्हणाला होता होणारच नावाचा भंगीन त्याच्यासोबत लग्न माझ्या मुलीचं. राज म्हणजे राजासोबत झालंय. अहो हे बघा रावणा, ज्या अर्थी लग्न झालं त्या अर्थी तो होणारच असला पाहिजे. कसं शक्य आहे? राजा आहे. हो, पण तुम्ही चौकशी केली का? चौकशीची काय गरज आहे? राजासोबत लग्न झालं, नीट चौकशी करा. बोलून घेतलं त्याला. इकडे, काय नाव तुझं? रावणाने विचारलं. माझं? तुमच्या दरबारात 20 वर्षापूर्वी भंग्याचं काम करणारा होणारच अंगठा तुटलेला पाहला.
कसा काय आला तू? तुम्ही जंगलात सोडून दिला मला 20 वर्षापूर्वी. महिनाभर उपवासी फिरत होतो भिकाऱ्यासारखा. एका नगरात गेलो, तिथला राजा मेला होता. हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार होता. हत्ती फिरत होता आणि त्या हत्तीनं माझ्या गळ्यात हार घातला. मला त्या नगराचा राजा केला. 20 वर्ष राजा आहे मी. आणि त्या जुन्या राजाच्या नावावर तुमचं टपाल आलं, स्वयंवराला या. इथं मी उपस्थिती म्हणून आलो, पण इथंही हत्तीनं माझ्याच गळ्यात हार घातला. त्याला मी काय करू? याला म्हणतात लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. म्हणून हस्त असे रेश. मग काय करावं लागेल? पार्वतीला तपाला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी माता पार्वती तपश्चर्येला गेली. खडतर तपश्चर्या. कछु दिन भोजन बारी बतासा, म्हणजे काही दिवस वायुभक्षण, काही दिवस जलप्राशन, काही दिवस फळ, की एक कठीण कछु दिन उपवासा. बेल पाती मही खा पायी सुखाई. बेलाची पानं 3000 वर्ष खाल्ली. 3 सहस्त्र संवत्स सोयी खाई. पुणे परिहरे सुखाने उपर्णा. पडलेली पानं खाणं सुरू केली. तेही बंद केल्यावर नाव अपर्णा. उमय नाम तब भय अपर्णा. काही म्हणतात काय बाता मारता महाराज. 1000 वर्ष पाणी, 1000 वर्ष फळ, 1000 वर्ष वायू, सगळे आकडे 1000 1000 1000. आणि मग लग्न कोण्या वयात झालं? अरे तो हिशोब त्या मानाने लावायचा बाबा. सांबरे साहेब, वा मस्त दिसते राम लक्ष्मण. जब आवे संतोष धन सब धन धुरी समान. समाधान आहे. मग समाधान काय? नावच संतोष आहे तर समाधान, आनंद आहे. प्रत्येक युगात आयुष्याचं एक शून्य कमी झालं. आयुष्याचं शून्य. 1,00,000 वर्ष आयुष्य माणसाला सत्ययुगात होतं. शून्य कमी झालं. मग त्रेतायुगात 10,000. पुन्हा शून्य कमी झालं. द्वापारात 1,000. पुन्हा शून्य कमी झालं. कलियुगात 100. आता 100 वर आलं. आता सगळे मिळून देवाला प्रार्थना करू, देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग आम्ही कधी बघायचे? आता विनोद सोडा. मी का म्हणतो, 65 वर्षे जगणारा माणूस छातीला हात लावून सांगतो पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं. तुम्ही मान्य करता? 65 वर्ष वयाच्या माणसाचं 12 वर्षे तपात गेल्याचं मानता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात पार्वतीचे 2-4 हजार वर्षे तपात जात असेल तर तुमचं आणि माझं काय नुकसान? हिशोब तसा लावायचा. आता इकडे भगवान शंकर बैरागी झाले, एकटे आहे. पत्नी, हे पहा कोणाच्या जीवनात हे घडू नये संतोषरावजी. पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाकं आहे. शेवटपर्यंत हे 2 चाकं एकमेकाला पूरक असतात. एक गाड्याचं चाक मोडलं, तो गाडा पाटलाच्या वाड्यापुढे उभा राहतो एका चाकाचा, आणि अख्ख्या गावातले कुत्रे त्या गाड्यावर बसतात. अशी दुर्दशा त्या एका चाकाने. तसं पती असो की पत्नी, कोणतंही एक चाक मोडून पडलं की गाड्याची दुर्दशा झाली. अरे तिच्या इतकी निसंकोचपणे सेवा जगात कोण करतंय? बाकीच्यांच्या सेवेला मर्यादा आहे. जर आजारी पडला तर कमरेला झेंडू बाम लावून द्यायच्या वेळेला सुनला लाज वाटेल, बहिणीलाही लाज वाटेल, मुलीला सुद्धा. पण दरवाजा आतून लावल न अर्धांगिनी त्याची पूर्णपणे सेवा करल. ती अर्धांगिनी गेल्यावर आता महादेवजी बैरागी झाले. कुठे राम चिंतन करतात, कुठे भजन तल्लीन होतात. राम भद्रा आले, सांगितलं आपको विवाह करना होगा. एक बार देख लिया संसार, दोबारा नहीं देखने का. मेरी आज्ञा है तो ठीक है. आज्ञा स्वीकारली. सप्तर्षींना परीक्षा घेण्यासाठी पाठवलं. सप्तर्षी पार्वती आईची परीक्षा घ्यायला येतात.
इथे का बसल्या? पार्वती माता म्हणाल्या, मला शंकर पती मिळावे म्हणून तपाला बसली. त्यापेक्षा विष्णूला पती करा ना. देखो सप्तर्षि जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति भगवान शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकता सप्तर्षि प्रसन्न झाले. देवी बस हम परीक्षा लेने आए थे, कल तुम्हारे पिता बुलाने आएंगे, तो हट छोड़ के घर चले जाना. दुसऱ्या दिवशी पार्वतीचे पिता हिमालय येतात, पार्वतीला घेऊन जातात. आता तारकासूर नावाचा दैत्य मातला, सर्व देवतांना त्रस्त केलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे आले. भगवान विष्णू म्हणाले, जेव्हा सप्तर्षींनी वापस येऊन सांगितलं होतं महादेवाला, वो तो कहती है तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितने बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकता शंकराला समाधी लागली. सप्तर्षी निघून गेले. तारकासूर दैत्य मातला. विष्णूकडे सगळे देवता येतात. विष्णू भगवान म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. मग आता शंकरजी समाधिस्थ आहे. आधी त्यांची समाधी भंग करावी लागणार, मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार, मग त्यांचं लग्न होणार, त्यांना मुलगा होणार, तो मुलगा जवान होणार आणि मग त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 10च्या आत घडणार. अजिबात टेन्शन घेऊ नका. 1 तास आहे अजून. मग आता महादेवाची समाधी भंग करणे. जिस प्रदेश में बैठे थे भगवान शिव, कामदेव को बुलाया. कामदेव ने कदम रखा तो पूरा वातावरण बदल गया. पाय ठेवल्या बरोबर वसंत ऋतूचं आगमन. फुलानं शृंगारलेल्या वेली ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात, हरण उड्या मारतात, कोकिळी पक्षाचं गायन, मयुराचं नृत्य, निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू, पाय ठेवल्याबरोबर. सबके हृदय मदन अभिलाषा लता निहारी नवई तरुसा का नदी उमगी अम्बुदिक उधाई संगम करई तलाव तलाई. तलाव तलाव कामातुर भावनेनं एकत्रित येऊ लागले. नद्या कामातुर भावनेनं सागराकडे धावू लागल्या. वृक्षाच्या वेली कामातुर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या. दशा दड़न के बरनी को कई सती सचेतन करनी, पशु पक्षी नभ जल थल चारी, भये काम बस समय बिसारी. मदन यंद व्याकुल सब लोका, निशिदिनी मही अवलोकई कोका, देव दरुदर किन्नर बाला, प्रेत पिशाच भूतमय ताला. इनके दसाल करऊ बखानी, सदा काम के तेरे जानी, सिद्ध विरक्त महामुनि जोगी, देवी काम बस भयो वियोगी. सभी पर काम का प्रभाव, लेकिन शिवजी पर नहीं. तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया. गंधर्व गाने लग गए, बाजे बजाने वाले बजाने लग गए, नृत्यांगनाएं नाच रही.
बजाओ गाओ नाचो थोड़ा प्रयास आवाज बाजई ताल पखावत वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा तबला नहीं पखवाज बज रहा बाजई ताल पखावत वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभादिक सुर नारी नवीना सकल संसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधि क्रीडई पानी पतंगा वाह की बात बहुत गाओ नाचो बजाओ थोड़ा प्रयास शाबाश धन्यवाद कोई असर नहीं शिव जी पर गुस्सा आया कामदेव और कामदेव गुस्से में आकर बोल उठे बंद करो और चले जाओ आप रुको 21 तारीख तक वहां की बात है काही असर नाही महादेवावर म्हणून कामदेव आंब्याच्या दाट पाल्याच्या फांदीत लपून बसला आणि तिथून पुष्पाचा धनुष्य बाण सज्ज केला बाण सुटला महादेवाच्या वक्षस्थळावर येऊन आदळला जसा आदळला समाधी भंग झाली महादेवानं डोळे उघडले सफेद नेत्रवाले शिवजी लाल नेत्रवाले बन गए कौन है समाधी भंग करने वाला आणि जेव्हा त्या आंब्याच्या दाट पाल्याच्या फांदीत लपून बसलेल्या कामदेवावर दृष्टी स्थिर झाली क्रोध आवरला नाही तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला तिसराच का कामाचा नंबर तिसरा धर्म अर्थ काम मोक्ष म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा दुसरे कारण नेत्र हे कामाचं द्वार आहे काम नेत्राच्या द्वारा प्रवेश करतो ज्या द्वारातून प्रवेश करतो त्या द्वाराच्या द्वारा जाळला काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत भगवान शिवजी रति बिना राज रति बिन काज रति बिन मानव जगत को रति बिन साधु रति बिन संत रति दोनों हो रति बिना राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन दोनों हो कभी गंगा कहे सुनो साहब कभी गंगा कहे सुनो साहब रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति रति बिना राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन दोनों हो रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन दोनों हो निस्तेज उतरल्या चेहऱ्यानं रती महादेवजी म्हणाले रती आजपासून तुझा पती बिगर शरीराचा असेल आणि द्वापार युगात कृष्ण पुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल रती निघून गेली भगवान शंकराने कामाला जाळल्यामुळे जटा विखुरल्या होत्या आणि महादेवाच्या पुढे सगळे देवता लाईन मध्ये उभे राहिले लाईन मध्ये महादेवाने विचारलं देवता लोग कतार में क्यों खड़े बोले स्वर्ग में उदासीनता छाई बाबा किसकी शादी बनती नहीं नाचने कूदने को मिलता नहीं महादेव मनात हसू लागले म्हणजे हे मुद्द्याचं नाही बोलत तुम्ही लग्न करा बाबा आणि मग तुम्हाला मुलगा होईल बाबा आणि तो मुलगा जवान होईल बाबा आणि तो तारकासुराला मारल बाबा आणि मग आम्ही सुखी होऊ असं सरळ सरळ नाही बोलत बदनापूर मार्गे शादी बनती नहीं उदासीनता छाई नाचने कूदने को मिलता नहीं महादेव जी बोले मेरे पास ज्यादा होशियारी नहीं चलेगी खरं आहे चतुराचा शिरोमणी आहे भगवान एक भिकारी बरं का दादा पाटील
आज काय मिळेल ना देवा, 25% तुला अर्पण. भिकारी म्हणतोय. देवाला वाटलं याची परीक्षाच घ्या. रुपया ठेवला रस्त्यात, तो कागदाचा रुपया. भिकाऱ्यानं रुपया उचलला संतोषराव. आवडा आनंद भिकाऱ्याला म्हणला, काय देवा, आता संकल्प केलता बुवा 25% देईल. रुपया सापडला तेव्हा 5-5 पैसे जमा करून 2 दिवस लागायचे भिकाऱ्याला रुपया तयार व्हायला, आणि तो एका मिनिटात सापडला. आनंद झाला. म्हणला, नाही दिले तुला 25% देवा, तर तुझ्या तिजोरीत काय कमी आहे. बिघडला भिकारी. रुपया मोठ्या मोठ्याला बिघडवतो. बिघडला. नाही देणार म्हणला. आता 25% नाही, एका रुपयाची मिठाई खातो म्हणला. गेला बदनापुरात. शेठजी मिठाई द्या 1 रुपयाची. आता त्या शेठजीची पद्धत असते, ऊन असो, दुपार असो, तिसरा प्रहार असो, पण पहिला लाईट लावतो शेठजी. हा ना, लाईट लावतो, चष्मा पुसतो डोळ्यात, आणि मग पावणे रुपया. कोपऱ्यावर फाटका होता. 12 मिळेल का? फाटका रुपया कोपऱ्यावर, 4 कट. भिकारी वर बघत होता. अरे तुला म्हणतोय मी 25 पैसे कट, ऊपर क्या देखता है रे? 4 कट. मैं भगवान की ओर देखता हूं सेठ जी. क्या? बोले, भगवान तूने तो 25 पैसे पहले ही निकाल लिए. वो तेरे बाप का बाप है, उसको मालूम था तू 25 देने वाला नहीं, तो भगवान पहले निकाल लेता है. तो महादेव जी बोले, भाई चतुरा बा शिरोमणि है. अरे मुझे राम भद्र का आदेश है करके विवाह करूंगा. बस विवाह करूंगा म्हटल्यावर आनंद झाला. हिमालयाकडे निरोप आला. महादेवराव तयार आहे लग्न करायला पार्वती सोबत, करा व्यवस्था. मोठा मंडप टाकला आणि हिमालयानं आपले पाहुणे बोलवून घेतले जयप्रकाशजी. कोणते पाहुणे? नद्या, डोंगर, टेकड्या, पहाड, पर्वत, वन, अरण्य, ओढे, पण माणसाच्या रूपात. आता हे झालं, पण नवरदेव एकटाच आहे. त्याला डॅडी नाही, मम्मी नाही, दीदी नाही, भैया नाही, एकटाच आहे. बाकीचे सर्व देव आपल्या आपल्या कपड्याला इस्त्र्या करत होते. नवरदेवाकडे लक्षच नाही कोणाचं. शृंगी आले. मालक, लग्न तुमचं आहे का पब्लिकचं? माझं आहे. मग ते पाहावर कसे कांजीचे कपडे घालून आले, आणि तुमच्या अंगावर काहीच नाही अजून. नवरदेव असून तुम्ही येणार आहे, करा ना तयारी. मग तयारी सुरू झाली. एक शिवगण पळत पळत गेला. मोठा साप आणला, करकचून बांधला जटेला. दुसऱ्यानं एक साप आणला, गळ्यात दिला घालून. एकानं 2 छोटे छोटे साप ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले. एकानं 2 इंगळ्या जातीचे विंचू आणले, त्याच्या नांग्या कानात उलटे टांगले, कुंडलासारखे. नवरदेवाची तयारी. एकानं त्रिशूळ आणला, तो हातात दिला, घ्या बाबा. एकानं बैल आणून उभा केला. एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं. इथपर्यंत ठीक आहे. पण काहींनी विनंती केली, महाराज आम्ही म्हणत नाही तुम्हाला बदनापूरला जाऊन सफारी शिवा, फक्त प्रार्थना आहे कमरेला काहीतरी गुंडाळ्या, कारण तुम्ही नवरदेव. मैं वैसा ही ठीक हूं, दुनिया जानते, असली रूप है मेरा दिगंबर. म्हणले, मग असं असेल तर आम्हाला सासूरवाडीला बुंदी नाही खाता येत, लाता खाऊन जावं लागल. बोले, नकल नाही चलेगी. आणि खरं आहे, एकदा काय झालं, संभारे साहेब ते येणार होते महादेवाकडे. विष्णू, लक्ष्मी, पार्वती. आता ते घरी घरामध्ये घरी घरची चर्चा असते. लक्ष्मी न विष्णू येणार आहे. बरं, काय सामानात जाऊ द्या. लक्ष्मी सोबत आहे, पार्वती म्हणली हे आपलं घरात ठीक आहे, पण तुम्ही निदान लंगोटी तरी राहा. लंगोटी तरी. बोले, हे मेरा असली रूप है दिगंबर, नकल नाही चलेगी. हे पहा, कांदा पोहे खाऊन वापस जाईपर्यंत लंगोटी टिकली तरी मला बाकीचं काय घेणं आहे. पण शाश्वती देत नाही मी, ते काय असो ते जाईपर्यंत. आणि लंगोटी कशी लावणार? करगुडा नको का? मी करते व्यवस्था.
पार्वती आईनं कमरेला साप बांधला, करगोटा केला महादेवरावच्या, आणि एक फडकं घेतलं आणि त्याची लंगोटी लावली, आणि दोघेही महादेव आणि पार्वती कैलासात उभे राहिले, स्वागत आला. भगवान विष्णू बरोबर आले राईट टाइम. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला. आले पण मोटरसायकलवर. विष्णू मोटरसायकल म्हणजे गरुड, गरुडावर बसून आले. भगवान विष्णू लक्ष्मी कैलासाच्या गेटवर, महादेवराव पार्वती स्वागत आला. आमदार साहेब, लक्ष नाही यांचं, पण करगोट्याचं लक्ष गरुडाकडे गेलं. करगोटा सापाचा होता ना, त्यानं गरुड पाहला. करगोटा म्हणला, बापरे, तर गरुड आहे. आता मालकाला रजेचा अर्ज करावा. मालक चष्मा लावून अर्ज वाचतील, मग रजेचा अर्ज मंजूर होईल. तोपर्यंत ठेवतं काय मला गरुड? एकच उपाय आहे, मालकाला न सांगता पळून जाणे. गेला करगोटा, पडली लंगोटी. चेहरा फोटो काढणारा पार्वतीचा. आता कशाला चेहरा उतरवतेस? तुला मी सकाळी सांगितलं होतं हे नकल टिकणार नाही. हे मेरा असली रूप आहे, दिगांबर दिगांबर. म्हणून हे सगळे विनंती करतात, नवरदेव तुम्ही आहे, काहीतरी कमरेला गुंडाळा. हो नाही करता करता 9:15 वाजता वाघाचं कातडं गुंडाळ्याची परवानगी मिळाली. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव महादेव. कारण बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, हे बैलावर. बाकीच्यांच्या गळ्यात लॉकेट, यांच्या गळ्यात साप, बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ, बाकीचे हळद लावतात, हे भस्म. असं का? बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. कारण बैल हे धर्माचं स्वरूप आहे. महादेवजी म्हणतात मी नवरदेव झालो, पण माझी स्वारी धर्मावर आहे, अधर्मावर नाही. म्हणून बैल धर्माचं स्वरूप आहे, गाय पृथ्वीचं रूप आहे. म्हणून बैलाला 4 पाय आहेत का नाही? म्हणून धर्मालाही 4च पाय आहे. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे 4 पाय आहे. आणि या धर्मरूपी पायाचा वाटप रामायणात कैकईनं केला. कैकईची हुशारी पहा. चौघाकडे 4 लावून दिलं. सत्य, तप, दया, दान. सत्य दशरथाकडे, तप रामाकडे, दया स्वतःकडे, दान भरताकडे. झालं ना रामायण. 4 गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. पहिल्यांदा दशरथाकडे, सच कहो रघुकुल में निर्माण हुआ, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. आपने बर दिए है. म्हणजे सत्य लावलं पतीकडे. 14 वर्षाचा वनवास रामाला. तप लावलं थोरल्या लेकाकडे. मुझ पर दया करो, दया घेतली स्वतःकडे. माझ्या भरताला राज्य द्या, दान भरताकडे. जरा वाटत, दान भरताला, दया कैकईला, तप रामाला, सत्य राजाला. सत्य, तप, दया, दान हे धर्मरूपी बैलाचे 4 पाय. महादेवजी म्हणतात मी नवरदेव झालो, पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. बाकीचे नवरदेव हातात तलवारी, तुमच्या हातात त्रिशूळ का? काम, क्रोध आणि लोभ तिन्ही नरकाची द्वार, यापासून सावध म्हणून त्रिशूळ. बाकीच्या नवरदेवाच्या गळ्यामध्ये लॉकेट असतं, तुमच्या गळ्यात संपत्ती जरूर बाळगा, पण विपत्ती म्हणजे अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर विपत्तीहून दंश करेल. म्हणून तुम्ही पहा, लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जर लग्न झाल्यावर पती पत्नी गेले सोमनाथ, तर मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतो लक्ष्मीच्या गळ्यात येताना. बरं का, येताना काय लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी, काय चमकत होतं. काय अहो, लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं म्हणते मी. काय काय कायच करता का लक्ष्मीच्या गळ्यात? असं होय, ते लॉकेट होतं. तेच म्हणते ना मी, काही पैसे माझ्याकडे आहे, काही
पप्पाकडून बोलवते न काही तुम्ही पुढच्या पगारातून निमे द्या, तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मीनारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण केवढंही प्रेम सांबारे साहेब नवरा बायकोचं असलं तरी महादेवाचं दर्शन करून येताना बायको म्हणणार नाही त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या, पुरं घर रस्त्यावर येतं बाहेर. म्हणून विपद. शेवटचा मुद्दा, दुनिया में के सब दुल्हा हल्दी लगा के निकलते बाबा, आप भस्म लगा के निकले. हाँ, क्यों? महादेव जी बोले मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला. काया नहीं तेरी, नहीं तेरी, 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 मेरी मेरी काया मत कर मेरी मेरी काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी. मत करे मेरी मेरी, मत करे मेरी मेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी. दो दिन की जिंदगानी, तो दो दिन के जिंदगानी, दो दिन की जिंदगानी, तो दो दिन के जिंदगानी. जैसा पत्थर पर पानी, जैसा पत्थर ऊपर प्राणी, तो होगी रे कुर्बानी. काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी. मत कर मेरी मेरी काया, मत कर मेरी मेरी काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी. एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है. अलंकारस्थानी तनु सजवितो, मना दर्पणी पाहुणी रंजवितो. कळे जळे सरपणी रूप तेरे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, जय जय रघुवीर सम. कळे जळे सरपणी रूप तेरे. सगळ्या देवस्त्रिया हसू लागल्या. वा वा, काय भाग्य असेल त्या बिचारीचं, हे बैलवालं भेटणार आहे तिला. देव म्हणाले हसू नका त्याला, तो आधीच गरम डोक्याचा नवरदेव आहे. लग्न त्याचं असलं तरी फायदा आपला आहे. आणि त्याचं जर डोकं गरम झालं तो म्हणून हसता का मला, जा नाही लग्न करायचं. मग कोणाला होईल मुलगा, याला नाही झाला मुलगा तर मरतो का तारकासूर, झोपा नाही, हसू नका त्याला. शृंगी म्हणाले मालक काय, आपला समाज कमी आहे हो, म्हणून हे देवता दबाव टाकतात. मग अपना समाज वाढला पाहिजे. अच्छा, अब कितने बजे हैं? 9:22 हो गए मालिक. तो देखो श्रृंगी,
दुनिया भर में जितने स्मशान है, घरी गेल्यावर तुम्हीच विचार करा, महादेवरावचा समाज, दुनिया भर में स्मशान, बदनापुर तहसील में नहीं, जालना जिले में नहीं, महाराष्ट्र में नहीं, हिंदुस्तान में नहीं, दुनिया भर में जितने स्मशान है, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं, सभी को मंत्र शक्ति द्वारा बुला लाओ 10 बजने के पहले कुसरी। जगातल्या स्मशानातल्या भूतांना निमंत्रण पोहोचली आणि ते भूत आपल्या आपल्या जात भाईला मोबाईल करू लागले, अरे चलो कुसरी, मालिक की शादी है। आणि जेव्हा भूतांचं येणं सुरू झालं, शिवयानुशासन सुनी सब आए, प्रभु पद जलद सीत तिन नाए, नाना वाहन नाना वैसा येत शिव समाज निज देखा। कौ मुखहीन विपुल मुख काहू, बिनु पद कर कौ बहु पद पाहू, विपुल नयन कौ नयन बीना, रिष्ट पुष्ट कौ अचित नखीना। कोई ऊंचा है, कोई बड़ा, कोई छोटा, कोई किसी को मुख नहीं, किसी को पैर नहीं। कनखिन कौवति दिन पावन कौव पावन, गति धरे भूषण कराल कपाल कर, सब सत्य चोणित तन भरे कर, स्वान सुकल सुकाल सुख गोल गणित को गणे, बहुगुण भेद जाचो की समात वर्णत नहीं बने। सभी ने जय जयकार किया, नमः पार्वती पतये हर महादेव। जय जयकार झाला आणि मग देवता विचार करतात ये पब्लिक कहां से आई। पण देवता म्हणाले, बरं झालं रे, पार्टी शोभली, पार्टी पार्टी कळते ना। आतापर्यंत लेका नवरदेवाला वरात सोबत नव्हती, वरातीला नवरदेव सोबत नव्हता, बैलवाला नवरदेव, पितांबरवाले देव। आता पार्टी शोभली, भूताची वरात, बैलवाला बाबा नवरदेव, बस जसं दुल्ह तशी बनी बराता। आता सगळे देवता पुढे आहे। शृंगीनं विचारलं, मालक लग्न तुमचं आहे का या लोकांचं आहे? तुला सांगितलं ना 7 वाजल्यापासून माझं आहे म्हणून। नाही नाही, हे पुढे चालले ना, आपण मागच जाऊ देणार रे का? ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या त्या देवतांना पुढे जाऊ दे। आपण आपली कोण्याही गावात व्यवस्था आहे, कोणतं गाव आहे जिथं स्मशानभूमी नाही, प्रत्येक गावोगावी आपली सोय आहे, जाऊ दे त्यांना, पण ते पुढे। आता वेळ कमीच आहे आपल्याला, पण सर्वांनी 5 मिनिट, चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय प्रदेश, हात वर करा, असं सर्वांनी म्हणायचं आहे, शाबास। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम हर हर बोले। लाजू नका, लाजू नका, म्हणा जसं येईल तसं म्हणा, ओम नमः शिवाय, जसं येईल तसं म्हणा, सोडा। हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः हर हर बोले, शाबाश शाबाश। नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले। हा जमला, आता जमला। हा नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले, सर्वांनी म्हणा, आनंद येतो। नमः शिवाय, आई बहिणी लाजू नका।
नमः ओम नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिवरामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय हर हर बोले रामेश्वराय शिवरामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय हर हर वाह वाह नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः चलो शिव के साथ शिवाय बराती बनना। शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सर्वात पुढे देवता आहे वरातीमध्ये आणि देवतातही सर्वात पुढे भगवान विष्णू आहे आणि हिमालय प्रदेशातल्या लोकांनी भगवान विष्णूला पाहिलं आणि खुश झाले का राजस सकुमार मदनाचा पुतळा विचारलं आप दुल्हे राजा विष्णु बोले नहीं रे भाई तो बाराती हो नाचने लग गए हिमालय वाले क्यों बोले बाराती इतने सुंदर तो दूल्हा कितना सुंदर होगा विष्णु बोले 10 मिनट रुको बदनापुर तक आया है बहुत सुंदर आहे मग ही पार्टी आली नवरदेवाची भूत वेताळला सती हर्षयुक्त उमापती भूत वेताळला सती हर्षयुक्त उमापती गज सर्वदा गंभर शोभे वासुक्यार गज सर्वदा गंभर कंठी शोभे वासुक्यार भूत वेताळला सती हर्षयुक्त उमापती भूत वेताळला सती हर्षयुक्त उमापती गज सर्वदा गंभर कंठी शोभे वासुक्यार 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 कंठी शोभे वासुक्यार कंठी शोभे वासुक्यार जेव्हा नवरदेवाची पार्टी आली ना सर्वात पुढं हिमालय प्रदेशातली लहान लेकरं होती आणि त्यांनी नवरदेव न वरात पाहिल्यावर आपल्या आपल्या घरी गेले पोरं पळत डैडी मम्मी दरवाजा बंद करो अंदर से ताला भी लगा लो बाहर मत जाओ क्यों ज्यादा पुण्य किया वो बचेगा
दुला नहीं यमराज आया गाव में, यमराज घर घर बात अशी लरक न कही. लेकर खरं बोलतात. एका गावामध्ये जयप्रकाशजी एक नवरदेव आलता 55 वर्षाचा. नवरदेव वय वर्ष 55, पण मोठ्याचा जावाई व्हायला आल्यामुळे मोठी माणसं गुळमट बोलायची. गावात राहायचं फार वय नाही रे, 50 न 5. दुसरा म्हातारा म्हणायचा, अरे 45 कमी आहे ना रे 100ला. पण लहान लेकराला संतोषराव काय घेणार, ते घोड्याच्या पुढं पोरण नवरदेवाकडे बोट टाकून, कैसा दुला आहे रे बुढा, आहे रे बुढा. बुढा म्हटल्या बरोबर नवरदेव तलवार घेऊन उतरला खाली. पोरं सापडतात का? गेली तिथे उभी राहिली, टाळ्या वाजवल्या मुलांनी. अरे बुढा नाही पागल भी आहे रे. नवरदेवाला वाटलं यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. पुन्हा बसला घोड्यावर, पुन्हा वाजवल्या टाळ्या. अरे पागल नहीं, इसको मिर्गी भी आती रे, कभी ऊपर जाता कभी नीचे आता रे. हे इथलं सांगतो. घर घर बात असी लरक न कही, मम्मी डॅडी बाहेर मत जाओ, दुलाने यमराज आया गाव में. आता सर्वात पुढे सासूबाई आहे. जावयाचं स्वागत करायला पार्वतीची मम्मी मैना, सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती, सजवलेली आरती. आणि सासून आरती ओवाळायला सुरुवात केली. गळ्यापर्यंत आरतीचा हात आला आणि आरती सहित पडली सासू. सासू पडली खाली. महादेवाने विचारलं, शृंगी ह्या कोण? तुमच्या सासूबाई. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का? हे भलतच नका लावू, हे आरतीच सांग. का पडल्या? तुम्हाला घरी सांगितलं मालक, सापाचं कामच काय लग्नात चालला साप गळ्यात घालून. मग काय झालं? अहो त्या आरतीवर गळ्यातल्या सापानं फणा उगारला. मग सासूला वाटलं माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप, तर माझ्या लेकीचं काय खरं आहे, म्हणून घाबरून पडली सासू. अरे मला तर दया येते का? सापाला काळ म्हणतात. जिचा जावाई रात्रंदिवस काळ्याला गळ्यात घालून फिरतो, तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. तरी सासू का पडली? दुसरा भाव आहे. म्हणजे बरेच दिवस मैना मातेनं तयारी केली होती. माझा जावाई कैलासपती आहे, मी त्यांना सोन्याच्या आरतीनं ओवाळील. आणि जेव्हा आरतीचा हात गळ्यापर्यंत आला, सासूचं लक्ष डोक्यावर गेलं तर जावयाच्या डोक्यावर चंद्र दिसला. धक्का बसला. बापरे, जिथं माझ्या जावयाला साक्षात आकाशाचा चंद्र ओवाळतो, तिथं माझी डालड्याची फुलवात काय कामाची. अरे लाजून पडली आरती. हा त्यातला दुसरा भाव आहे. आता सासूबाईला आत नेण्यात आलं. हे इतके जवळ आले आमदार साहेब. किती जवळ? शक्ती घरात न शिव दारात. अरे शंकरजी दारात आहे नवरदेव होऊन, आणि पार्वती शक्ती घरात आहे. तरी दारातल्या शिवाचं घरातल्या शक्तीशी मिलन का नाही? उत्तर आहे, अजून संत आलेले नाही. संत वेल्डिंगच्या कामावर असतात, एवढं लक्षात ठेवा. संत आल्याशिवाय शिवशक्तीचं मिलन नाही, तोपर्यंत अंतर आहे. आणि अख्ख्या हिमालय प्रदेशात एकच चर्चा, तो आला पाहिजे रे. तो चिपड्यावाला, शंडीवाला बुवा, त्यानं बघितला रे नवरदेव हा बैलवाला. नारदाची चर्चा. आणि एवढ्यात आवाज आला, नारायण. ते अशाच वेळेला येतात. लोक म्हणले, बाबा जाऊ नका वाड्यात, चहा सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. काय नवरदेव बघितला बैलवाला. नारद जी म्हणाले, सन्मान हुआ तो भी जाऊंगा, अपमान हुआ तो भी जाऊंगा, दुनिया मुझे साधु कहती है. नारद जी आले ना, थंड स्वागत झालं. कोणी कोणाशी बोलत नाही. नारदजी म्हणाले, हिमालया कळलं मला, मी म्हणूनच आलो.
अरे पार्वतीला माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी म्हणतोस तू आणि मी तिचे लेकर आहोत आपण. ही जगाची माय आहे, तुझ्या पोटी जन्माला आली आणि जगाच्या मातेचं बाप होण्याचं भाग्य जगात तुला मिळालं. अरे ही जन्मोजन्मी शंकराची पत्नी आहे, मागे दक्षकन्या सती होती, आता पार्वती म्हणून आली. हे सगळं सांगितलं आणि मग मात्र गैरसमज दूर झाला आणि थाटात लग्नाचा, पण पहिल्यांदा जेवणाचे कार्यक्रम. लग्न नंतर पहिलं भोजन झालं, कारण हे सुविधा आहे ना देवाजवळ. हिमालयाला वाटलं शेवटचं मंगलाष्टक झालं की किक मारतील गाड्या निघून जातील, स्वयंपाक जाईल वाया, पहिलं जेव घालावं. दुसरं एक कारण आहे, वरातीमध्ये भूत यांना पोटभर नाही खाऊ घातलं तर एकही लेकरू जिवंत ठेवत नाही वरातीतलं, म्हणून यांना पोटभर, म्हणून आधी जेवणाचा कार्यक्रम आधी, नंतर लग्नाचा. धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगल फेरे झाले. पार्वती आईचा हात हिमालयानं महादेवाच्या हातात दिला. मंत्रघोष सुरू झाले, ज्याला पाणी ग्रहण सोहळा म्हणतात. असे काही दिवस गेले आणि तो दिवस उजाडला. आमदार साहेब, प्रत्येक मायबापाच्या जीवनात तो उजाडतो. लेकीला वाटे लावायचा दिवस. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता तो पिता दीवार पे सर पटक पटक के रोता है. एरवी पुरुष रडला तर नाव ठेवतात माणसं, बांगड्याभर. मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग आहे, 22 वर्षाची ताई बासिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले म्हणजे पहिली बापाजवळ येते. माय लेकराच्या तोंडावून हात फिरवते तशी पप्पाच्या तोंडावून, आणि हात फिरवून एवढंच म्हणते, पप्पा खूप धावलाय जन्मभर आमच्यासाठी, आता विश्रांती घ्या, तब्येतीची काळजी घ्या. एक लक्षात ठेवा, सगळ्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेत असते. मुली इतकी काळजी बापाची कोणीच घेत नाही. शाळेतून आली की तिचा पहिला प्रश्न आईला, पप्पा जेवले का, पप्पा जेवले का. एखाद्या वेळेला वडील जेवण केलेलं नाही, काही थोडंसं मनाविरुद्ध घटना घडल्यामुळे असते तो प्रकार, तेव्हा आई म्हणते, इकडे बेटा, तुझे वडील सकाळीपासून जेवली नाही, तू घे जेवून. काय आई, घराचा करता, आमच्या सुखदुःखात सहभागी होणारा माझा जन्मदाता उपवासी आहे, मी नाही जेवणार. मुलगी नाही जेवत दादा पाटील, मुलगा नाही तसा, तो बाहेरूनच बॅटनं चेंडू फेकतो वाल कंपाऊंडच्या आत, आणि तिथूनच आवाज, जेवायला वाढ आई. अरे इकडे तरी ये. आला. का वरडला, भूक लागली मला, जेवायला वाढ. अरे तुझे पप्पा उपवासी आहे तर तुझी ताई जेवली नाही आणि तू बाहेरून ओरडला. काय म्हणले तू, वडील उपवासी आहे तुझे. भोळी जायगा आहे तू. ते म्हातारं एवढं वस्ताद आहे, बदनापुरावून आलं असं बटाटावडा खाऊन, वाढ मला. मुलगा नाही, मुलीचं सांगतो मी. हा, मुलीचं नाही जेवणार, नाही जेवणार मुलगी बाप उपवासी असल्यावर. संध्याकाळी पाहून घेते, माझे पप्पा जेवले नाही, मुळमुळ मुळमुळ रडते एका कोपऱ्यात बसून. 13-14 वर्षाची मुलगी सगळ्या घराला झोपू देते दादा पाटील, आणि मग बापाचं दार वाजवते, मग आत जाते, आतून कडी लावते, बापाच्या क्वाटवर बसते रात्री 11ला. जशी माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तसं पांघरून काढून बापाच्या तोंडावरून हात फिरवल्याबरोबर बाप रडतच उठून बसतो. बाबा रडता, हुंदकी देऊन रडतो. रडताय बाबा, सांगतो बेटा, माझी माय मेली, मी 6 महिन्याचा होतो म्हणे. आईचं सुख नाही मिळालं, मला तिचा चेहराही आठवत नाही बेटा. पण कधी कधी तू येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवते, चौकशी करते, तेव्हा वाटतं पांडुरंगा मेली नाही माय माझी,
माझ्या लेकीच्या रूपानं माझ्या पोटी जन्माला आली. अरे दिवसभराचा उपवासी आहो बेटा, माझी साधी कोणी चौकशी केली नाही. मी आहे ना बाबा, डोकं दुखतंय का बाबा, हातपाय चेपून देऊ का बाबा, बाबा डॉक्टरला आणू का, बरं नाही का तुम्हाला, कपडे मळले धुवून देऊ का, काही खायला. मुलगी सगळ्या घराची काळजी बाप घेतोय आमदार साहेब, पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते. गरीबाची असो की श्रीमंताची, तिच्या बापाहून कोणी बोलू द्या, मग तिचा अवतार पहा, उभे राहते. बरं का सासूबाई, फार झालं. मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. आणि सांगून ठेवते तुम्हाला, एक दिवस रॉकेल वतून पेटवा मला, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव घेतलं तर नाही. नाही सहन करत मुलगी बापाचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. जेव्हा मरायच्या वेळेला बापाला खाली टाकतात की नाही, मुलं भोवताल बसतात, आणि मग बाप खाली टाकल्यावर म्हणतोय, पोरं आज बोलतोय मनातलं, तुमचं चांगलं आहे रे, पण तुमची ताई सासरी खूप दुःखी आहे. तुमच्या भीतीनं बोलली नाही रे, पण माझ्या खोलीत यायची, अर्धा तास रडायची, रडून म्हणायची, बाबा आता नाही सहन होत, आता इकडून गेल्यावर आत्महत्या करते मी, या गोड जेवणाला माझ्या. मी तिचे अश्रू पुसून म्हणायचो, बेटा दुःख काही मुक्कामाला नसतं, जाईल निघून, तुझे पोरं चांगले होतील, तुला सुखात ठेवल म्हातारपणात, केवळ माझ्या शब्दावर जगली रे माझी ताई. कोणीतरी जा, माझ्या ताईला आणा, तिच्या सोबत मला शेवटचं बोलू द्या, आणि मग मरू द्या. लक्षात घ्या, निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. कारण मुलाचं प्रेम बापावर आहे, त्याचा स्वार्थ आहे. ते म्हणतं काही नाही, 10-5 वर्षे त्रास आहे, म्हातारं मेलो का, तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा, ते म्हणतं काही नाही, 20-22 साल तक जिस घर को मैं मेरा मेरा करे मुझे मालूम है, सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करते आहे. सामान्याचं जाऊ द्या, कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी, जनकासारखा विदेही रडला सीतेसाठी. आज हिमालयासारखा पहाड रडतो महाराज पार्वतीसाठी. कवटावून घेतली, जा बेटी सुखाची राहा. मग आईच्या पाया पडली, मैना मातेच्या, माँ जा रही ससुराल, बेटी सुखी रहो, करेव सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देव न दूजा. तुझा पती महादेव तुझा परमेश्वर आहे, त्यांची सेवा कर बेटा. आणि मग मजल दर मजल करीत कैलासावरती शिव पार्वती समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म झाला. एक कार्तिक स्वामी, एक गणेशजी. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. असे काही दिवस गेले. अति प्रसन्न वदन भगवान शंकरजी आहे. पार्वती याने विचार केला, ही विचारण्याची संधी आहे. पत्नीनं पतीला कधी काम सांगावं याचंही उत्तर रामायणात आहे. नाहीतर पती ऑफिस मधून आला, दुपारचा डबा वापस आणला, मोठ्या साहेबासोबत भांडण करून आला, लाल आहे रागानं. पत्नी दरवाजात उभी राहून म्हणली, घरात नंतर या, रॉकेल आणा. रॉकेल नाही आपल्या घरात. आता हे रॉकेल आणाल का दादा पाटील, का आगीत रॉकेल. अशा वेळेला पत्नीनं बोलायचंच नसते, हे नीट आहे का. बराच वेळ थोडं शांत झालं की म्हणायचं असते, आंघोळ करता का हो, गरम झालं असतं, काय थंड घेता का चहा कॉफी दूध, काय खायला करून देऊ का, स्वयंपाक तयार आहे ताटच वाढू. मग जेवायला बसतं ते. अर्ध्या जेवणात गार होतं, जेवण नाही तेच गार होतं जेवणार. मग अर्ध्या जेवणापासून हळूच विषय सुरू करायचा असतो. मी म्हणत होते काय, मी म्हणत होते काय, मी म्हणत होते. तेवढं येतं का तुला. नाही, मी म्हणत होते आपल्या घरात रॉकेल नाही तर जेवण झाल्यावर आजच्या पुरतं अर्धा लिटर रॉकेल आणता का. कशाला अर्धा लिटर, स्वतःला हेलपाटे अख्खा डबाच आणतो ना. इतकं खुशीत येतं ते, पण त्याची पद्धत आहे, हे इथलं सांगतोय मी. आज शंकरजी प्रसन्न आहे. पार्वतीच्या लक्षात आलं आता ही संधी सोडायची नाही, आणि विचारलं, प्रभूजी
मुझे गत जन्म की याद है, पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती, मेरा नाम आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आई थी। अगस्त जी की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, थोड़ा ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना। दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया। सद्भाग्य जन्म मुझे पति मिले, एक जन्म लिया तो